मालेगावातील सराईत गुन्हेगार अकबर चोरवा जेरबंद। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धाक कारवाई। नाशिक दि. 5 मे 2026 नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव शहरात मोठी कारवाई करत जिल्हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अकबर चोरवा याला अटक केली आहे। मालाविरुद्ध व शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील फरार आरोपी, हिस्ट्रीशीटा, तडीपार गुन्हेगार यांच्यावर कठोर कारवाई सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालेगाव शहरात तपासणी करत असताना गुप्त माहितीच्या आधारे नवीन बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला। या कारवाईदरम्यान अकबर खान हबीब खान उर्फ अकबर चोरवा, वय 40 वर्षे, रा. सर्वे क्रमांक 111, प्लॉट क्रमांक 292, किस्मत सायजिंग जवळ, मालेगाव, याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने विविध गुन्ह्यांमध्ये सहभागाची कबुली दिली आहे। त्याच्यावर पुढीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत। पवारवाडी पोलीस ठाणे, गुन्हा क्रमांक 205/2024 भा. न्या. सम. कलम 118, 2, 191, 2, 192, 2, 190। मालेगाव शहर पोलीस ठाणे, गुन्हा क्रमांक 84/2025, कलम 331, 4, 305 अ. येवला शहर पोलीस ठाणे, गुन्हा क्रमांक 388/2025, कलम 305, 331, 4, 324, 4, 35। जिल्हा पेठ पोलीस ठाणे, जळगाव, गुन्हा क्रमांक 104/2025, कलम 305। अकबर चोरवा हा मालेगावातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी, घरफोडी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। सध्या त्याला पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने केली। या पथकात पोहनी सुदर्शन बोडके, दत्ता कांभिरे, तसेच पोलीस अंमलदार सुभाष चोपळा, दत्ता माळी, आबा पिसाळ, कैलास मानकर, बालाजी कुंटेवाड आणि तांत्रिक विभागातील हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचा समावेश होता। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे मालेगाव परिसरात गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे।